गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नम जय जयाची सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमचे श्रवणी पूर्ण केले दातारा गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मनू कांक्षा होत असे अंतकरण कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी तप्ती नवे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि निरोपी दातारा येणी परिसिद्धासी विनविशिष्य भक्तीसी मस्तकटे विचरणासी कृपा भाकित ये वेळी शिष्य वचन ऐकोनी संतोषलय सिद्धमुनी सांगता विस्तारोने एका श्रोते एक चित्ते एक शिष्याशी कामनी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली निश्चये तुझ करिता आम्हाशी चेतन झाले परियेसी गुरुचरित्र अद्यतेशी स्मरण झाले अवतारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपली अनुपना पुढील चित्र उत्तमा सांगेन एकाएक चित्ते क्विंचित काळ ते स्थानी श्री गुरु होते गोप्य होऊन प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अलोकित भक्ता अनुग्रह करावया पुढे कृष्णा प्रवाहांत श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम तीर्थे मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयाग मानस तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तैची जाण पंचगंगा कृष्णा संगमती उत्तम परियेसा कुरुक्षेत्रे जितके पुण्य तयाहून अधिक जाण तीर्थे असते अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तरी प्रख्यात असे पुराणांतरी 5 नामे आहे ती थोडी सांगेन ऐकैक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐसा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची असंगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमी जाना पा जैसी वाराणसीपुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समान असे परियेसा अमरेश्वर सन्निधानी असे 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदोनी स्वभावे पूजिता नर अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन जतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा सहज नदी संगमात प्रयागा समान विख्यात अमरेश्वर परब्रह्म सत्य या स्थानी वसतसे या कारणे तया स्थानी कोटी तीर्थ अस्ति निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे अस्ति गुणी तया कृष्ण प्रवाहांत उत्तर दिशी असे देख वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुल्क तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी 3 तीर्थे परियेसी एकाहुनी एक अधिकेसी तीर्थे अस्ति मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधान वम तीर्थे अस्ति पै पुढे संगम षटकुलात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे अस्ति अपारी सांगता असे विस्तार या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले ते द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्त संगम सगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जळून जाती स्नाने ऐके ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभिष्ट होती तीर्थे काय सांगू त्यांचा महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्र होती काम्य स्नान फळ काय वर्ण साक्षात जाना कल्पतरू वृक्ष असे अदुंबरू गोप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तये स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामे जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विजे असे वेदाभ्यासक भार्या त्याचे पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुल्क भिक्षा करी आपण कर्मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य भोवते जाणे उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी चरून मिळे परियेसी तया शेंगा रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदरभरी म्हणजे महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरु पूजा करतो नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेसी करी शाख नैवेद्या वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेशी नेले विप्र भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती असंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघती ते वेळी तया विप्र ग्रहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलांचे अबूड मूळ श्री गुरु छेदिती तत्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्र वनिता ते वेळी दुःख करीती पुत्र सगळी म्हणती पाहावो दैव बळी कैसे देवे केले आम्ही त्या यतीशुराशी काय उपद्रव केला त्यांशी छेदिले आमचे ग्रासासी टाकून दिले भूमीवरी ऐसा परी ते नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण
भ्रतार म्हणे ते वेळी जे होणारे जया काळ निमित्त करी चंद्रमौळी जया अधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उपस्थिती लया कारण पिपिलकादी स्थूळ समजता आहार करी तसे आयुरन प्रेच्यती ऐसे बोले वेद श्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी तसे प्रत्येही 84 लक्ष जीवांशी स्थूल सूक्ष्म समजतांशी निर्माण केले आहाराची उत्पत्ती केली तदनंतर रंकराया एक दृष्टी करून पोषितो हे सर्व सृष्टी आपले प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निक्षेप सुकृत दुष्कृत असे जाण भोगले आपुले आपण पुढल्यावरी काय बोला आपले दैव असतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवन बोल संगे मज बोल ठेवसी येतीश्वराशी आपले अर्जितन विचारसी ग्रास घेतला म्हणती अविद्या माया वेष्टोनी तो तारक आम्हासी म्हणून आले भिक्ष नेले आमच्या दरिद्रासी तोची तारे अंती आम्हा येणे परी स्त्रियसी संबोधित परियसी काढोनी वेल साकीसी टाकीता झाला गंगेत तया वेलांचे मूळ जरी जे का होते आपल्याद्वारी टाको म्हणून द्विजवरी खनिता झाला त्या काळी काढिता वेल मुळाशी लागला कुंभ निदानेसी आनंद झाला भोवसी घेऊन गेला घरांत मने नवल वर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून या वेलाशी तोडे निधान लादले आम्हाशी नर नव्हे तो योगीश्वर होई ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती जाओनी संगमी गुरुपाशी पूजा करी ती भरवेसी वृत्तांत सांगितला तयांशी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयांशी तुम्ही हे न सांगावे कवनासी खंड लक्ष्मी तुमचे वंश आम्हा प्रकरता जाईल ऐशा परी द्विजासी सांगती श्री गुरु परियेसी सुखी असावे आपल्या ग्रहासी पुत्र पौत्री नांदावे ऐसा वरला गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यांसी होईल श्री गुरु कृपा त्यांची कैसे दैन्य बापा गल्पवृक्षे आश्रय करिता विघ्न कैसे तया घरी दैवे उन्हा अशेल नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारो पूज्य होय सकळ लोका जो का भजले श्री गुरु ते ही प्रसादे तया अखंड लक्ष्मी सदना ते अष्ट ऐश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे मनोमानसी काम घेणू तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित विस्तारून पुढील कथा अमृतपान ऐका श्रोते हो एक चित्ते यती श्री गुरुचरित परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादी विवेकासार आराचित विप्र दैन्यहरम नाम अष्टमाध्याय श्रीपादवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय अर्पणस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।